नमस्कार. A1 सुग्रासमध्ये आज मी करत आहे पक्ष पंधरवड्यानिमित्त तांदूळाच्या रव्याची खीर. ही खीर करण्यासाठी 1 चमचा तुपामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत. आजकाल लोक साखर खूपच कमी खायला लागलेली आहे, त्यामुळं साखर विरहित खीर केलेली आहे. बघा तुम्ही ट्राय करून. 1 चमचा तुपामध्ये 1 वाटी रवा चांगला तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अगदी थोड्याशा प्रमाणात गूळ वापरलेला आहे. तुम्हाला अजून वापरायचा असला तर तुम्ही वापरू शकता, पण ही खीरसुद्धा खूप छान होते. एका पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी घेऊन त्यात 1 चमचा तूप व थोडंसं मीठ घातलं आणि रवा चांगला पाण्यात फुलवून घेतला आणि मग दूध घातलं. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याचप्रमाणे लाईक करा आणि शेअरही करा. त्यानंतर खिरीला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये गूळ घातला. गूळ चांगला विरघळून घेतला आणि अशीच खीर 5 मिनिटं उकळली. नंतर मी जी जायफळाची पूड घेतली होती त्यामध्ये थोडं दूध घालून घेतलं. गॅस बंद करायचा आणि मग मात्र ही जायफळाची पूड, केशर सिरप आणि वेलची पूड घालायची. थोड्या केशर काड्या घातल्या आणि ड्रायफ्रूट्स घातले. अशी ही आपली खीर तयार झाली. सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. अशा छान छान सुटसुटीत आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही A1 सुग्रास रेसिपीज बघत राहा. अगदी सोप्यात सोप्या रेसिपी कशा करायच्या हे इथं दाखवलं जातं. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.